ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 18वा अध्याय सुरू करतोय आपण. म्हणजे 18वा अध्याय अर्धा झालेला आहे आणि आजचा गोषवारा प्रतिभा करणार आहे. आली आहे ना प्रतिभा? हो आली. सो गोषवारा अध्याय 18 श्लोक 50. या वेळेला सुरुवातीलाच केतकीनी तिचा जो प्रश्न होता मोक्ष ट्रू और मिथ्या, हा तिने पोस्ट केलेल्या प्रश्नावरती सर्वात प्रथम स्वतःचे विचार सांगितले. याच त्याच्यावरती निलिमाताईंनी सर्वांनाच आपापले उत्तर विचार सांगायला सांगितले होते. त्याप्रमाणे आपल्या ग्रुपवर महेशनी त्यांचे मत सांगितले होते. माधवीताईंनी पण त्यांचे विचार सांगितले. त्यानंतर निलिमाताईंनी त्यांचे मत विचार स्पष्टीकरून सांगितले. आपल्या सर्वांनीच ते ऐकले आणि वाचले असणार, त्यामुळे ते परत सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. निलिमाताईंच्या स्पष्टीकरणातली एक वाक्य मला खूप आवडलं, त्याचा मी जास्त उल्लेख करते की विदाउट करेक्ट अंडरस्टँडिंग जास्त कन्फ्युजन होऊ शकतं. तसंच त्यांनी जे पॉइंटचं उदाहरण दिलं ते पण त्याच्यातनं सुद्धा आपल्याला कळतं की जर तुम्हाला एक्झॅक्टली काय बघायचं आहे हे माहिती नसेल तर तुमची बघायची वृत्ती त्या प्रश्नाकडे बदलते आणि तुम्हाला तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. जर आपण सायंटिफिक निकष लावलं तर मी हे तर माझं मत सांगते ह्याच्यावरती, तर मोक्ष आपल्याला मिथ्याच वाटतो, कारण आपण ते प्रूव्ह करू शकत नाही. इथे आपण ज्याला जो पण आणि असं ते सायंटिफिकली काही ते प्रूव्ह करू शकत नाही. इथे आपण पण जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत आहोत आणि त्यातील अध्यायाच्या बाजूने जी उदाहरणं दिली आहे त्याप्रमाणे मोक्ष खरे आहे असं वाटतं. केतकी, माधवीताई अशी आणि बरेच जण ह्या ग्रुपवर आहेत, यांनी ज्या विषयावरती खूप अभ्यास केला आहे. तसं माझ्या स्वतःपुरतं मला सांगायचं तर माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. आमच्या घरी असं काही जास्त धार्मिक वातावरण नव्हतं,
त्यामुळे मी काही स्वतःला साधक मुमुक्षू असं न समजता स्वतःला म्हणजे असं एक जिज्ञासू की आपल्याला काहीतरी ह्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल ह्या हम्म. उद्देशाने मी ह्या ग्रुपला जॉईन झाले. हम्म. त्यामुळे मग आपल्या सर्वांना आठवत असेल की निलिमाताई दर गुरुवारी एक असा आपल्याला थोडं थॉट फॉर असं पोस्ट करायच्या. तेव्हा त्यांनी असे आपल्याला भक्तांचे 4 मार्ग दाखवत होते एका ह्याच्यामध्ये एका हम्म. उल्लेखात. त्याच्यात मी आमच्यासारख्या लोकांना मी आपलं जिज्ञासू असं समजू की बाबा खरंय. आम्हाला काहीतरी ह्याच्यातनं माहिती कळतीये आणि हम्म. त्याप्रमाणे आम्ही आपलं आचरणात आणून काहीतरी हम्म. जरा वेगळा प्रयत्न करू की आपल्या हातून हम्म. काहीतरी व्यवस्थित म्हणजे काहीतरी होईल. म्हणजे कारण जसं म्हणतो आपण की कर्म करता त्याची फलाची अपेक्षा न बाळगणं वगैरे हे हम्म. बोलायला खूप सोपं असतं किंवा हम्म. ऐकायला पण मला खूप तुम्ही सांगता तेव्हा सोपं वाटतं. पण असं प्रत्यक्षात नसतं. जेव्हा तुम्ही साध्या साध्या गोष्टी करता तेव्हा सुद्धा कुठेतरी त्याची अक्नॉलेजमेंटची तुम्हाला आवश्यकता वाटते किंवा तुम्हाला हवीशी वाटते. म्हणजे साध्या नेहमीच्या हम्म. घरातल्या उदाहरणात सुद्धा इव्हन आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी काही केलं त्यामुळे हा मार्ग तसा जरी आपण वाचतो ऐकतो तेव्हा समजतो पण प्रत्यक्ष करायला किती कठीण आहे ते पण समजतं ह्याच्यात. एवढं हे माझ्या दृष्टीने मला जे समजलं आणि हे काय हे मी असं सांग. त्यामुळे हा मोक्ष वगैरे सगळं आहे ना ते मला खूप पुढचं आहे. आता मला फक्त त्याची माहिती कळतेय आणि तुम्ही जे सांगतायत त्याच्यावरनं अजून वाचायची शिकायची इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. असं. हम्म. हा जो पुढचा जो 50वा श्लोक आहे तो ऍक्च्युअली खरं सांगायचं तर तो 49व्या श्लोकात जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय त्याचाच पुढचा भाग आहे असं मला वाटलं. कारण त्या ह्याच्यामध्ये 49व्या श्लोकात त्यांनी नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय सांगितलंय आणि त्याचं हम्म. स्पष्टीकरण दिलं. सर्व सिद्धीमध्ये तीच श्रेष्ठ आहे असं सांगितलं. आणि आणि अज्ञान न जाणणे ज्ञानाने नाहीसे झाल्यावर जी स्थिती प्राप्त होते तिलाच ते म्हणतात की परमसिद्धी आहे. आणि श्री गुरुच्या कृपेने ज्या भाग्यवान पुरुषाला ही आत्मसिद्ध प्राप्त होते परंतु जे साधक ह्या स्थितीला अजून पोहोचले नाहीये त्यांना ते कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात आणि मिळवू शकतात हे त्याने पुढच्या ह्या 50व्या ह्याच्यामध्ये आपल्याला या सांगितलं. ही कशी पायरी ब्रह्मपदे त्या पृष्ठात सांगितलं आहे. 992 वयापासून त्यांनी एक त्याच्या आपल्या स्टेप्स सांगितल्या की त्या स्टेप्स प्रमाणे म्हणजे ज्या पायरीचे त्यांनी एक एक उदाहरणं दिले की पहिला आहे की स्वधर्मरूपी अग्नीमध्ये प्रथम रज आणि तप जाळणे म्हणजे त्यांचा त्याग करणं. दुसरी स्टेप सांगितले की पुत्र द्रव्य याविषयीच्या इच्छा जरी त्याच्या अधीन असतात त्या माणसाने त्यांचा मोह सोडलेला असतो. सर्व इंद्रिया त्यांच्या ताब्यात असतात. सर्व कर्म ते ईश्वराला अर्पून टाकतात आणि त्याच वेळेला जर त्यांना असा जर कोणी योग्य गुरु मिळाला तर त्याच्या ज्ञानप्राप्तीच्या मुळे त्याच्या उपदेश प्राप्त झाला आणि ह्या सर्व गोष्टी एकत्र जुळून आल्यावर त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. परंतु हे ब्रह्मप्राप्ती होणं सुद्धा अशी अशी काही लगेचच होते असं नाही. साध्या त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली आहे की आजारी माणसाला औषध दिलं तर काही लगेचच सगळ्या गोष्टी प्राप्त होत लगेचच त्याला बरं वाटतं असं नाही. त्या काहीतरी त्याला पुढे त्या औषधाचा इफेक्ट व्हायला वेळ जायला लागतो. दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा एका क्रमानेच आपण पहाट सकाळ संध्याकाळ होत असते आणि जमिनीत जरी जेव्हा आपण बी पेरतो तेव्हा त्याला थोडा जो वेळ लागतो त्याचं पीक येण्यासाठी त्याप्रमाणे ब्रह्मपदासाठी पोहोचण्यासाठी येथील सर्व जरी मिळून आले सगळं जुळून आले ह्या 5 पहिल्या स्टेप्स आणि त्यांना जरी गुरुपदेश मिळाला गुरुकडून तरी तो जो आवश्यक तो वेळ जायला लागून आणि अशा रीतीने त्यांना वैराग्य प्राप्ती आणि गुरुपदेशाने ब्रह्म
ही स्थिती अभ्यासाने प्राप्त होते. आणि त्याच्या पुढे ते त्याचं पुढचं ते कसं आहे ते पुढचा ते 51 ह्याच्यामध्ये त्यांचा कंटिन्युएशन आहे. म्हणजे हम्म. हे 49, 50, 51 त्यांची एक एक स्टेप बाय स्टेप सगळी माहिती आहे त्याची. खरंय खरंय. छान सांगितलंस. आणि मुख्य म्हणजे मोक्षाबद्दलचं तुझं स्वतःचं मत सांगितलं, हे चांगलं झालं. आणि ऍक्च्युअली आपल्याला आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रूफ आहे का, असं एक आपल्या मनात येतं. पण जेव्हा आपण वेदांत शिकतो तेव्हा वेदांतामध्ये सुद्धा असा प्रश्न असतो की काय आपण खरं काय धरायचं आणि खरं काय नाही धरायचं. तर म्हणून मग त्यांनी प्रमाण, त्याला म्हणतात की प्रमाण काय आहे तुमच्याकडे. तर प्रमाण जे असेल तर त्याला त्यांनी 6 कॅटेगरीज केले. आणि मागच्या वेळी मी तेच माझं बघते माझं लिहिलेलं, तेव्हा मी ते 6 कॅटेगरीज लिहिलेल्या होत्या. आणि तर त्याच्यामध्ये तर पहिलं प्रमाण असतं की प्रत्यक्ष. आता समजा आपण सगळेजण इथे आहोत, सगळ्यांचे चेहरे मला दिसतात आहेत. तर मग हे माधवी मला तिथे दिसते, म्हणजे मग ते प्रत्यक्ष झालं की आपल्याला दिसतंय ते. तर त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्यक्ष प्रमाण मिळतं का, हे तर आपण शिकतोय. तर जे शिकतोय त्याला आपल्याला असं विजन काही नसतं त्याच्यामध्ये की हा आता आत्मा म्हणजे काय आपल्याला असं दाखवता येत नाही. मग त्याच्यासाठी काय असतं, तर मुख्य आपण जे काय वेदामध्ये शिकवतो त्याच्यामध्ये आपण काय प्रमाण घेतो की शब्द प्रमाण घेतो. आणि हे शब्द कुठले, तर वेदामधले जे शब्द असतात त्याच्यामधून जर का काही लिहिलेलं असेल तर त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. कारण आपल्याला पुढे शिकायचं असतं ना. जसं आपण मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जर का पॉईंटची व्याख्याच पटली नाही, तर मग पुढे तुम्ही कसं काय शिकणार आहे. मग तुम्ही लाईन कशी शिकणार आहे, तुम्ही ट्रायंगल कशी शिकणार आहे, स्क्वेअर काय शिकणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं जे काही बेसिक असम्पशन्स असतात त्या तुम्हाला धरून चालायला लागतात. आणि तसं आपल्या वेदामध्ये बेसिक असम्पशन ही आहे की जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो. आता आपल्यापैकी कोणालाच आत्मज्ञान मिळालेलं नाहीये, त्यामुळे आपण काय म्हणणार की आपलं प्रमाण काय आहे, तर शब्द प्रमाण आहे. तर हे प्रमाण आपण घेतलंय. आणखीन 2-4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मी अगदी अगदी थोडक्यात सांगते. दुसरं म्हणजे अनुमान. अनुमान असं की समजा तुम्हाला धूर दिसला तर तुम्हाला माहिती असतं की तिथे आग लागलेली आहे. किंवा तुम्हाला जेव्हा कारमधून चालताना तुम्हाला हॉर्न ऐकू आला की तुम्हाला कळतं की कार तिथे दुसरी एक कार आहे. तर हे जे अनुमान आहे ते आपण आपल्या अनुभवावरून ठरवत असतो. नंतर उपमा असतात. अनेक उपमा ज्ञानेश्वर महाराज तर सततच उपमा वापरत असतात. त्याच्यावरून आपण म्हणतो की हा बरोबर आहे ते. नंतर मी म्हटलं तसं शब्दप्रमाण. नंतर अर्था अर्थात पत्ती, म्हणजे अर्थात पत्ती म्हणजे आता समजा मी तुम्हाला सांगितलं अमुक अमुक व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट आहे. तर आता मी तुम्हाला हे नाही सांगितलं की ऍडमिट आहे म्हणजे ती डॉक्टर आहे की ती हे. ऍडमिट आहे म्हणजे आपण असंच धरून चालतो की ती आजारी आहे आणि तिला काहीतरी झालंय त्या व्यक्तीला, असं आपण धरून चालतो. म्हणजे आपल्या मनात असं नाही की हा कदाचित तो डॉक्टर असेल म्हणून तो दवाखान्यात गेला असेल असेल. म्हटलं अरे तो कोणीतरी आजारी आहे असंच आपण ते धरून चालतो. तर ती अर्थात ती असते ज्याच्यापासून आपल्याला, म्हणजे आपल्या अनुभवावरून आपण ते ठरवलेलं असतं की हा याच्यावरून हे अनुमान काढता येईल. आणखीन एक असतं अनुपलब्धी, म्हणजे अ, ती गोष्ट नाही आहे मग त्याच्यावरून आपण सिद्ध करतो की ती अनुपलब्धी. उदाहरणार्थ आता समजा आज कोणी नाही, आज सुषमा नाही. आता मी सगळे चेहरे इथे बघते आणि त्याच्यामध्ये मला सुषमा येरवडेकरचा चेहरा दिसत नाही. तर मी काय म्हणेल की ती नाही आहे इथे. आणि हे अनुमान कशावरून काढलं मी, मला दिसली नाही म्हणून मी काढलं. तर जेव्हा दिसत नाही म्हणून तुम्ही काढता त्याला आपण अनुपलब्धी असं म्हणतो. तर असे 6 प्रकार जे आपल्या ह्याच्यात आहेत. तर प्रत्येक आपले जे दर्शन आहे प्रत्येकाने ठरवलं की कुठले दर्शन, म्हणजे कुठले प्रमाण आपण ठरवायचे. तर वेदाचा अभ्यास करताना आपण ही 6ही प्रमाणं धरत असतो. अर्थातच जेव्हा तुम्ही अनुभव म्हणता, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव म्हणता, मग कदाचित तुमचे गुरु असतील, त्यांना आत्मज्ञान झालेलं असेल आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ते प्रत्यक्ष अनुभव तुमच्याकडे उदाहरण असू शकतं म्हणते मी. त्या दृष्टीने हे आपण
प्रमाण म्हणून जे म्हणतो आपण, ही प्रमाण आपण धरतो. मग आता आपल्याला मोक्ष आपल्याला माहित नाही, पण आपण ते का बरं धरवायचं सगळं? कारण आपल्याकडे हे प्रमाण आहे की वेदामध्ये ते सांगितले, म्हणून वेद शिकताना आपण हे धरून चालायचं की त्याच असम्पशन की मोक्ष आहे किंवा तू म्हटली तसं जिज्ञासू आहे, हे सगळं आपल्या वेदामध्ये सांगितलंय, म्हणून आपण ते सगळं प्रमाण ठरवायचं म्हणजे धरायचं, असं मला वाटतं. म्हणून मी मागच्या वेळी सुरुवातीला जे म्हटलं होतं की आपण सगळेजण शिकतो आहे, तर आपल्याला मोक्ष हा शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि माधवने खूप छान सांगितलं होतं की ह्या दोन्ही शब्दांच्या व्याख्या आपण बघून मग पुढे जायला पाहिजे. आणि तिने मोक्ष माया तिने अं, मोक्ष आणि काय होतं का दुसरं? मिथ्या. मिथ्या. हा, तर मिथ्याचं जे ते सांगितलं त्यांनी खूप बरोबर आहे की मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या म्हणजे इट कॅनॉट स्टँड ऑन इट सेल्फ. कारण काय, प्रत्येक गोष्टीला ब्रह्माचा आधार असतो, म्हणून ब्रह्माशिवाय काहीच शक्य नसतं. म्हणून मग आपण म्हणतो बाकीचं सगळं मिथ्या आहे आणि सगळं अ, ब्रह्म ब्रह्म प्लस मिथ्या, म्हणजे सॉरी ब्रह्म प्लस आपण ज्याचा म्हणतो ब्रह्मापासून हे सगळं निर्माण झालंय, पण हे सगळं बाकीचं जे आहे ते सगळं मिथ्या आहे, कारण माया. त्याच्याबरोबर माया आहे. माया. ब्रह्म आणि माया मिळून एकत्र मिळून आपलं सगळं जग निर्माण होतं. तर आता ही माया पण आपल्याला दिसते का असं की हा माया म्हणून असं सांगता येतं का, की ब्रह्म म्हणजे काय आपल्याला सांगता येतं का? नाही, हे सगळे शब्द आपण शब्द प्रमाण म्हणून धरतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण बोलतो. तर जेव्हा आपल्याला आता याच्यातलं जर का आपल्याला काही माहिती नसेल तर तुम्हाला म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे त्याच्यात, तुम्हाला दाखवता येतो का मोक्ष? नाही. आत्मा दाखवता येतो का? नाही दाखवता येत. पण माझ्या वेदामध्ये असं सांगितलंय की वेदाचा अभ्यास करते, म्हणून माझा त्याच्यावरती विश्वास आहे, असं माझं स्पष्टीकरण आहे. जर का मी गणित शिकते आणि पुढे ट्रिग्नोमेट्री शिकते, तर मला बेसिक ज्या आपल्या व्याख्या आहेत त्या सगळ्या मला धराव्या लागतात आणि त्या गृहीत धरूनच आपण पुढे जातो, नाही का? तर असं आपण ज्या काय आपण शब्द शिकतोय त्या आपण बेसिक व्याख्या म्हणून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पुढे जायचं. तर आपण कारण ज्ञानेश्वरी हा म्हणजे गीता आणि गीता ही सगळी उपनिषदातून आली. आपण प्रत्येक याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतो ना उपनिषदसु, म्हणजे उपनिषदापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. तर म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, असं माझं मत आहे. ओके. आणि तू म्हटलीस की जिज्ञासू, खरोखरच आपण सगळे जिज्ञासू म्हणूनच येतो. म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला मोक्ष म्हणजे वगैरे काही माहिती नसतं. आपण म्हणतो आपल्याला हे सगळं शिकायचं आहे, म्हणून आपण शिकतो. आणखीन आपल्याला खूप शिकायचं असतं आणि मग हळूहळू शिकता शिकता आपल्याला कळतं की हा मार्ग कुठे चाललाय, तर तिकडेच चाललाय, मोक्षाकडेच चाललेला आहे. कारण आपल्याला जास्त ज्ञान झालं की आपण हळूहळू बदलतो, पण बदलत जातो. म्हणजे त्या दृष्टीने आपण बदलत जातो. एनिवे, तर छान सांगितलं प्रतिभा. आणि आता जाऊया पुढे. खरंच छान सांगितलं प्रतिभाताईंनी. हो. आता आपल्याला 51वा घ्यायचा ना आधी. हो, आधी एक महेशला आज राहायचं नव्हतं, म्हणून त्याला वाटलं की आपण केलं असतं म्हणून. थोडस मोठं करता येईल का? हम्म. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युतस्य च. वितस्य. ओके. शब्द बुद्धीने युक्त सात्विक धैर्याने स्वतःचे मन व इंद्रिये यांचे नियमन करून शब्दादी विषयांचा त्याग करून प्रीती आणि द्वेष सोडून
मला वाटतं 52 आणि 53 सगळ्याचा वाच म्हणजे आपल्याला कशाबद्दल बोलताय ते कळेल. थोडस पुढे घेतो का महेश? 52चा अर्थ घेऊया आणि 53चा अर्थ घेऊया. त्याचा म्हणजे संदर्भ लागेल ना आपल्याला कशाबद्दल बोलतात ते. ओके. एकांत सेवन करणारा, मिताहारी, वाणी, शरीर व मन यांचे नियमन केलेला, ध्यानयोगपर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला. आणि ते 53 मध्ये संपतंय. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा साधक ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. एक्झॅक्टली. म्हणजे कुठल्या साधकाला ब्रह्मरूप दिसू शकतं त्याची आपल्याला हे 3 श्लोक मिळून आपल्याला सगळे म्हणजे क्वालिफिकेशन सांगितले त्यांनी आपल्याला. तर आता आपण जाऊया पुढे. तुला बरं आहे का ग? आपण बसून वाचूया. तर गुरुने दाखविलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे त्या साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकल्यावर मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून आलिंगिली जाते त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. सासर व माहेर या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीस अनुसरते त्याप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनात रत झाली आणि ज्ञानासारखे जीवन नेहमी विषयाकडे नेऊन शब्दाधिक जे विषय त्यांचा इंद्रियांनी बडेजाव वाढविला. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक पंचविषयांचा निराश केला. न समजून नीच पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे त्याप्रमाणे इंद्रियांकडून वासनांसह विषयांचा त्याग करविला. मग विषयांपासून परत फिरविलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीरावर आणून ठेवली. याप्रमाणे या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्ते केली. नंतर त्या साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योगधारणेला लावली. त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्टानिष्ट भोगांची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही. अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरीत नाही. याप्रमाणे इष्ट विषयांच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयांच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन अर्जुना तो डोंगराच्या गुहेत अथवा दाट झाडीच्या अरण्यात राहतो. म्हणजे सुरुवातीला ते काय म्हणतात की इंद्रियांवरती कंट्रोल करायला पाहिजे आपल्याला जे काय हवं ते मिळालं तरी खूप असं एक्साइट नको व्हायला आणि नाही मिळालं तरी त्याचा म्हणजे सगळ्याचा द्वेष करायला नको. हे महत्वाचं इथे सांगितलं. जाऊया पुढे. तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धी त्रासणे मग राहूने उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली तैसी शुद्धते जडली आपण या बुद्धी सांडुनी कुळे दोन्ही
प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्वत्यागे स्वचिंतनी, पडली तैसी, आणि ज्ञानाईसे जिव्हार, नेवो नेवो निरंतर, इंद्रिये केले थोर, शब्दादिकजे, ते रश्मी जाळ काढले या, मृगजळ जायलया, तैसे धृती रोधे तया, पाचाही केले, नेणता अधमाची अन्ना, खादलिया की जे वमना, तैसी वोकविली सवासना, इंद्रिये विषयी, मग प्रत्यग्गावृत्ती चोखटे, लाविली गंगेचे नितटे, ऐसी प्रायश्चित्ते धुवटे, केली येणे, पाठी सात्विके धीरे तेणे, शोधारली तिये करणे, मग मनेसी योग धारणे, मेळविली, देवींची प्राचीने इष्टानिष्टे, भोगेंसी येऊनी भेटे, तेथ देखिलियाही वोखटे, द्वेषू न करी, ना गोमटेंची विपाये, ते आणुनी पुढासूये, तया लागी न होये साभिलाषू, या परी इष्टानिष्टी, रागद्वेष किरीटी, त्यजूनी गिरी कपाटी, निकुंजी वसे, विविक्तसेवी लद्वाशी, यत वाक्कायमानसः, ध्यानयोगपरो नित्यं, वैराग्यं समुपाश्रितः. एकांत सेवन करणारा मिताहारी, वाणी शरीर व मन यांचे नियमन केलेला, ध्यानयोगपर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला, जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत फक्त एकट्या शरीरावयवांच्या समुदायासह राहतो. शरीराचे अवयव हेच तेथे त्याचे सोबती असतात. तो साधक शमदमादिकांशी खेळतो. तो नेहमी शमदमांचा अभ्यास करतो. न बोलणेच बोलतो व गुरुवाक्यांच्या विचारात वेळ किती गेला हे जाणत नाही. आणि शरीरास शक्ती यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जिव्हेच्या इच्छा पुरवाव्यात, भोजन करताना या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही. तो थोडक्या आहारात संतोषी असतो. माप घालीत नाही म्हणजे फार खात नाही. जठराग्नीच्या उष्णतेने नाहीसा होणारा जो प्राण तो जीव धरून राहील इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. आणि परपुरुषाने इच्छा केली असता जशी कुलवान स्त्री आपले शरीर त्याच्या अधीन करीत नाही, त्याप्रमाणे तो साधक आळस झोप येईल असा आहार करीत नाही. देवाला दंडवत घालण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते, म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो. याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. देहाचा निर्वाह होण्यापुरती हातापायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे, अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य शरीर व मनाधिक इंद्रिये आपल्या स्वाधीन केले आहेत. आणि अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही. आपल्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊ देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला म्हणजे बोलण्याला संधी कोठे मिळणार आहे. अशा तऱ्हेने शरीर, वाणी व मन ही बाहेरची ठिकाणे जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला जो बोध ज्ञान, त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो, म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो. अर्जुना, ऐक, ध्यान करणारा आपल्यालाच परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमध्ये ध्येयपणाने घेतो. ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. अर्जुना, असे ध्येय करीत असताना ध्यान, ध्येय व ध्याता या तिहींची
एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरिता तत्पर झाला, परंतु अष्टांग योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला. अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून गुदाचे आकुंचन करून व मूळबंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून व आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून सहस्त्रदलरूपी मेघांच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून आज्ञाचक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा तीन बंधांचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले. आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरिता त्याने अगोदरच वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्याबरोबर चालतो. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल. त्याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाई तोपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे, त्याला नाश कसला. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला. याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यांवर स्वार झाला. शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तलवार त्याने विवेकरूपी मुठीत धारण केली. अंधारात सूर्य जसा बेडर शिरतो तसा तो साधक मोक्षविजयरूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरता संसाररूपी समरांगणात निर्भयपणे जातो. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळीया अंगाची मांदिया एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेंची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगा बळयावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरावे मनोरथ भोजन करिता विखी ययातिहिंते न लेखी आहारी मिती संतोषी मापनसूये आसनाचे निपावके हारपता प्राणू पोखे याची भागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू आंगन घाली निद्रालस्यान मोकली अशन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई अहन अंग लागे वाचुनी येरने घे राभस्य तेथ देहनिर्वाहा पुरते राहाटवी हातापायाते किंबहुना आपैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा तेथके वाग्व्यापारा अवकाशू असे ऐसेनी देहवाचा मानस हे जिणवनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा तेथ ध्यान ध्येय ध्याता ययाती ही एक रूपता होय तव पंडूसुता की जे ते गा
म्हणूनी तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू, परी पुढासुनी पक्षू योगाभ्यासाचा. एक मिनिट अपान थांबायचे माधवी. हा, हं, इथपासूनच पुढचं आहे ना, त्यांना योगाचा खूप अनुभव होता, तर त्याच्यातले जे सगळे स्टेप्स आहेत त्या त्यांनी आता पुढे सांगितलेले. थोडंसं आपल्याला मला आपल्याला वाटतं 6व्या अध्यायात त्यांनी हे हा सगळं हा एक्झॅक्टली तसंच आहे, पण थोडस आपल्याला कळायला अवघड जातं म्हणून म्हटलं इथून त्या स्टेप्स आहेत सगळ्या. हा, जाऊया पुढे. अपानरन अपानरंध्रद्वया माझारी धनंजया, पार्ष्णी पिडुनिया कावरू मूळ, आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध, करुनी एकवद वायुभेदा, कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी, आधारादी भेदुनी आज्ञावरी, सहस्त्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू, तो मूळवरी वोघू आणुनिया, नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाचा खापरी, मनपवनाची खीचपुरी वाढुनिया, जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा, ध्यान मागिली कडा स्वयंभ केले, आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी, पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेणे, वीतरागते सारिखा जोडूनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले, पहावे ते दिसे तव वरी दिठी ते नसंडी दीप जरी, तरीके आहे अवसरी देखावया, तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया, तव वैराग्य आथीतया भंगू कैचा, म्हणूनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू, करूनी जाला योग्यू आत्मलाभा, ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी, राजयोग तुरंगी आरूढला, वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे, ऐसेनी संसार रणा आतू अंधारी सूर्य तैसा असे जातू, मोक्ष विजय श्रिये वरईतू होवावया लागी. छान छान वाचलंस. आता कोण वाचते आता? मृणाल मी वाचत आहे. ओके, गुड. ओके. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभुवाय कल्पते. एक मिनिट थांब इथे. आता जो मंत्र होता ना, मंत्र अहं. बघूया पुन्हा थोडस. हा, तर तिथे विमुच्य असा शब्द आहे. विमुच्य म्हणजे त्याग करून. आणखीन निर्ममम म्हणजे ममता रहित, असं असे दोन शब्द थोडस वरती कर. हा, आपला जो मंत्र आहे ना, हा, तर तिथे जे शब्द आहेत ना, निर्मुच्य. निर्मुच्य म्हणजे त्याचा त्याग करून. कशाचा त्याग करायचा? तर या सगळ्या गोष्टींचा, अहंकार, दर्प, काम, क्रोध, याचा सगळ्यांचा त्याग करायचा. आणखीन निर्मम म्हणजे माया न करता, म्हणजे आपलं इमोशन्स बाजूला ठेवून असं. हा, जाऊया पुढे. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्वे टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा साधक ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. त्या ठिकाणी प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू ज्यांना त्याने चांगले पिटून काढले, त्यामध्ये पहिला शत्रू देहाहंकार होय. जो देहाहंकार जीव घेऊन सोडून देत नाही, तर पुन्हा जन्म घेतो आणि जन्माला घालून जगू देत नाही, तर पुन्हा जीव घेतो. याप्रमाणे देहाच्या हाडांच्या खोड्यात घालून कुचंबत ठेवतो. हे वीरा अर्जुना,
देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकारांचा आश्रय होय. त्याचा पाडाव करून त्याने तो काबीज केला. विचाराने देहाचा निराश केला आणि कामादी रागांचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपाटीपेक्षाही जास्त वाढतो व ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते, तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषांनी भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे. परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव कसला सहन करणार? आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाची प्रगटता करते, त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो. उप्स. जो 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 दर्प शत्रू हं. सन्मार्ग चुकवितो व मग अधर्मरूपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. तो विश्वास देऊन जीव घेणारा शत्रू, जो दर्प, तो मारून टाकला आणि बापरे, ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्वांना थरकाप होतो. क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे व ज्याला भोग दिला असता अधिक रिकामा होतो. म्हणजे त्यास जसजसे विषय द्यावेत तसतसा तो अतिशय वाढतो. असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले, म्हणजे तो निश्शेष नाहीसा केला, अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील ती स्थिती सहज झाली. पहा, झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात, त्याप्रमाणे कामाचा नाश केल्यावर क्रोध नाश पावतो. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकांशी चाललेल्या या लढाईत मारला गेला, तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले. आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावयाचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वहावयास लावितो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे, जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून स्त्री पुत्राधिकांविषयी ममत्वाची काठी घ्यावयास लावतो, ज्या परिग्रहाने शिष्यशास्त्राधिक मिळविण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, खेचरी वगैरे मुद्रा दाखविणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निसंग पुरुषाला संघाच्या पाशात घातले आहे. जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो, तरी तो परिग्रह वनात वन्य झाडे, गुहा, जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ यांच्या रूपाने प्रकट होतो व शरीर जरी अधिक उघडे असले तरी देखील त्याला जो लागलेला असतो. असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह त्याचा ठावठिकाणा नाहीसा करून संसार जिंकण्याचा तो साधक आनंद भोगतो, तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजेच आले, तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. प्रवृत्तीरूपी राजमार्गात असणाऱ्या तीन निरनिराळ्या जागृतादी अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली त्याच्यावरून निंबलोण उतरवले. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळावयास येतात, तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी-सिद्धीचे अनेक समुदाय येतात. त्या रिद्धी-सिद्धी समुदाय रूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहत असतो. त्याप्रमाणे
ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे. अर्जुना, तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्यापुरते त्याला समसाम्य भावामुळे द्वैत उरतच नाही. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल, एवढे देखील द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही. असा तो द्वैतरहित झालेला असतो. अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोगरूपी घोडा आपोआप स्थिर झाला आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो आणि ज्या द्वैताला ज्ञानरूपी तलवार मारेल ते द्वैत त्याच्या पुढे नसल्यामुळे ज्ञान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम रोगनिवृत्ती पुरे करून आपणही उरत नाही, त्याप्रमाणे होते. ज्या ठिकाणाला पोचावयाचे ते ठिकाण दिसल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणाऱ्या पायांची गती स्थिरावते, त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास मंदावतो. गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्याच नवऱ्यापाशी स्थिर होते, अथवा केळीला फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते, अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो संपतो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच खाली ठेवतो. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जे वार्धक्य आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, हे भाग्यवंत अर्जुना, ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितके उणेपण असते, अथवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जितक्या कमी कसाचे असते. समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसे अंतर आहे व अर्जुना, शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. परंतु तेच ब्रह्म प्रत्यक्ष झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. तेथ आडवा वया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पाहिले, देहाहंकारू, जो न मोकली मारुनी, जीवो नेली उपजवोनी, विचंबवी खोडा घालुनी, हांडाचिया, तयाचा देह दुर्ग हा थारा, मोडूनी घेतला तो विरा, आणि बळ हा दुसरा, मारिला वैरी, जो विषयाचे नावे, चौगुणे ही वरी थांबे, जेणे मृतावस्था धावे, सर्वत्र जगा, तो विषय विषाचा अथावो, आघविया दोषांचा रावो, परिज्ञान खडगाचा घावो, साहेल कैच्या, आणि प्रिय विषय प्राप्ती, करी जया सुखाची व्यक्ती, तेची घालुनी बुंथी, आंगी जो वाजे,
जो सन्मार्गू भूलवी, मग अधर्माचा आडवी, सुनी वाघा सापडवी नरकादिका. तो विश्वासे मारिता रिपू, निवटुनी घातला दर्पू. आणि जयाचा अहाकंपू तापसांसी, क्रोधा ऐसा महादोखू, जयाचा देखा परिपाकू. भरिजे तव अधिकू, रीता होय जो. तो कामू कोणेच ठाई, ऐसे कैसे नसे ऐसे केले पाही. की तेची क्रोधाही सहजे झाले. मुळाचे तोडणे जैसे, होय का शांखो देशे. कामू नाशलेनी नाशे, तैसा क्रोधू. म्हणोनी कामवैरी, झाला जेथ ठाणोरी. तेथ सरली वारी क्रोधाचीही. आणि समृतू आपुला खोडा, शिसे वाहवी जैसा होडा. तैसा भुंजो निजो गाढा परिग्रहो. जो माथांची पालाणवी, अंगा अवगुण घालवी. जिवे दांडी घेववी ममत्वाची. शिष्यशास्त्रादि विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे. घातले आहाती फासे, निसंगा जेणे. घरी कुटुंबपणे सरे, तरी वनी वन्य होऊनी अवतरे. नागवियाही शरीरे, लागला आहे. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा पेडुनी ठावो. भवविजयाचा उत्साहो, भौगितसे जो. तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञानगुणांचे जे मेळावे. ते कैवल्य देशींचे आघवे, रावो जैसे आले. तेव्हा सम्यक ज्ञानाचिया, राणीवा उगाणुनी तया. परिवारू होऊनिया, राहत अंगे. प्रवृत्तीची ये राजबिंदी, अवस्था भेद प्रमदी. किजत आहे प्रतिपदी, सुखाचे लोण. पुढा बोधाची ये कांबीवरी, विवेकू दृश्याची मांदी सारी. योग भूमिका आरती करी, येती जैसिया. तेथ रुद्धी सिद्धीची अनेगे, वृंदे मिळती प्रसंगे. तये पुष्पवर्षी आंगे, नाहा तसे तो. ऐसो ऐसे निब्रह्मैक्या सारिखे, स्वराज्य येता जवळिके. झळंबीत आहे हरिके, तिन्ही लोक. तेव्हा वैरिया का मैत्रिया, तयासी माझे म्हणावया. समानता धनंजया, पुरेची ही ना. हे ना भलतेने व्याजे, तोचया ते म्हणे माझे. ते नोडवेची का तुझे, अद्वितीय चाला. पै आपुलिया एकी सत्ता, सर्वही कवडुनिया पंडुसुता. कही न लगती ममता, धाडिली तेने. ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग, आपू मानलया हे जग. अपैसा योग तुरंग, स्थिर झाला. वैराग्यांचे गाढले, अंगी त्राण होते भले. तेही नावे कढिले, तेव्हा करी. आणि निवटी ज्ञानाचे खंडे, ते दुजे नाहीची पुढे. म्हणून हा तू आसुडे, वृत्तीच्याही. जैसे रसौषध खरे, आपुले काज करुनी पुरे. आपणही नूरे, तैसे होतसे. देखो निताकिता ठावो, धावता फिरावे पावो. तैसा ब्रह्म सामिप्ये थावो, अभ्यासु सांडी. घडता महोदधिसी,
गंगा वेगे सांडिजे जैसी, का कामिनी कांतापासी स्थिर होय. नाना फळतिये वेळे, केळीची वाढी मांटुळे, का गावा पुढे वळे मार्ग जैसा. तैसा आत्मसाक्षात्कारू, होऊनी देखोनी गोचरू, ऐसा साधन हाती येरू, हळूची ठेवी. म्हणोनी ब्रह्मेसी तया, ऐक्याचा समो धनंजया, होतसे तै उपाया, वोहटू पडे. मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभासांचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक, दशा जे का. ते शांती पैगा सुभगा, संपूर्ण येतयाची या अंगा, तै ब्रह्म हो आवया जोगा, होय तो पुरुष. पुनवेहुनी चतुर्दशी, जे तुले उणे पण शशी, का सोळे पाऊनी जैसी, पंधरावी वाणी. सागरी ही पाणी वेगे, संचरे ते रूप गंगे, येर निश्चळ जे उगे, ते समुद्रू जैसा. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडू पाहे, तेची शांतीचे निलवलाहे, होय तो का. पैतेची होणे नवीन, प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण, योग्यता येथ. छान वाचलंस. थँक्यू. माधवी. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियाम जद्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.